भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कोकणातील ज्या उमेदवाराच्या घरी जाऊन बैठक घेतात त्याच उमेदवाराच्या घरामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे निलेश राणे यांनी आज अक्षरशः धाड टाकली आणि 25 लाखापेक्षा जास्त रक्कम त्यांनी तिथं असल्याचा दावाही केला आणि ती दाखवून पण दिली। या सगळ्या प्रकरणामुळे भाजपमध्ये आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये कोकणामध्ये रान पेटलेलं आहे। दुसऱ्या बाजूला मराठवाड्यामधील हिंगोलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी 50 खोके एकदम ओके हे खरं असल्याचं सांगताना शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदेंकडनं 50 खोके घेतले आहे असा आरोप केला। त्याला प्रत्युत्तर देताना संतोष बांगर यांनी तानाजी मुटकुळेंना चपलेने मारायला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली। आता तुम्ही चपलेने मारा, बुटाने मारा, काय करायचं करा, पण महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये बघितलं, मराठवाड्यातही बघितलं, पैशाचे आरोप सर्रास होताना दिसत आहेत। 50 खोके एकदम ओके ही तर जुनीच घोषणा आहे, पण आज निलेश राणेंनी कोकणामध्ये लाखो रुपये पकडून दिले। त्याच्यावर भारतीय जनता पक्षाची प्रतिक्रिया आलेली आहे, त्याच्यावर आपण आपल्याला बोलायचं आहे पुढे। तिसरा जे प्रकरण महत्त्वाचं आहे ते आहे अर्थातच अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर केलेले आरोप आणि त्या आरोपांच्या बाबतीमध्ये रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यांनी अजित पवारांची बाजू घेत अंजली दमानिया ह्या कॉन्ट्रॅक्ट घेऊन आरोप करतात आणि त्या कोणाकडनं कॉन्ट्रॅक्ट घेतात हे त्यांनी सांगितलेलं नसलं तरी त्यांचं पण म्हणणं हे भारतीय जनता पक्षाच्या दिशेनेच जात आहे। त्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये हे 3 जे पक्ष आलेले आहेत त्या 3 पक्षांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये कॉन्ट्रॅक्टविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि ती त्यांनीच घडवून आणलेली आहे। त्याला फक्त आपल्याला लोकांपर्यंत न्यायचं आहे। त्यामुळे आपण या सगळ्या विषयावर आज बोलणार आहोत। नमस्कार, आपण न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे। मी आधीच या विषयाला काय बोलणार हे सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं आपण पहिली सुरुवात करणार आहोत ती कोकणामध्ये आज घडलेल्या घटनेपासून। विनय केनवाडकर नावाचे भारतीय जनता पक्षाचे जे तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधले उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या घरी जाऊन आज निलेश राणे यांनी काय केलं ते आपण बघतो आहोत। या दृश्यामध्ये आपण बघतो आहोत की निलेश राणे त्यांच्या घरात गेले आणि त्यांनी कशा पद्धतीने पैशाचा वापर केला जात आहे या निवडणुकीमध्ये हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। भारतीय जनता पक्ष पैशाचा वापर करत असला तरी निलेश राणे यांनी सांगितलं की एकनाथ शिंदेंची शिवसेना भारतीय जनता पक्षाला इथे पुरून उरणार आहे। त्यामुळे कोकणामध्ये हा जो पैशांचा जो वार सुरू झालेला आहे तो आता विरोधी पक्षांमध्ये आणि सत्ताधारी पक्षांमध्ये नाही तर सत्तातल्याच 2 पक्षांमध्ये सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। निलेश राणेंनी ही जी घटना केलेली आहे, ही जी कृत्य केलेलं आहे त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाची सुद्धा आता प्रतिक्रिया आलेली आहे आणि रवींद्र चव्हाण यांचं असं म्हणणं आहे की 2 डिसेंबरपर्यंत मला यावर काही बोलायचं नाही, 2 डिसेंबर नंतर आपण याविषयी बोलू। त्यामुळं प्रचंड तणाव भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये कोकणातल्या या मतदारसंघामध्ये तयार झाला आहे आणि ते उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहतो आहे की निवडणुकीमध्ये पैशाचा वापर करताना या 2 सत्ताधारी पक्षांमध्ये कशी लढाई सुरू झालेली आहे ते आपण या दृश्यांमध्ये पण बघतो आहोत। यामध्ये आता नितेश राणे यांनी नेहमीप्रमाणे सारवासारवीचा प्रयत्न केलेला आहे। त्या ऑफिसमध्ये जर पैसे, त्याच्यामध्ये चूक काय, मला मुळात चूक कळली नाहीये म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये। मग प्रत्येकाचे कोणाचे क्रशर आहेत, कोणाचे व्यवसाय आहेत, कोणाचे हॉटेल आहेत, मग तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी, सखोल चौकशी, निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांगतो। कारण जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं। हमाम में सब नंगे होते आणि अत्यंत हास्यास्पद असं त्यांनी विधान केलं की हमाम में सब रंग नंगे। अरे बाबा, तुम्हाला म्हणायचं काय की कोण काय म्हणतं आहे हेच आता कळेनासं झालेलं आहे। त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचं समर्थन करत आहे का किंवा नितेश राणे असं म्हणतायत का भाजपने पैसे वाटले तर एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा पैसे वाटायला कमी करत नाही असं नितेश राणेंना म्हणायचं आहे का हमाम में सब नंगे आहे म्हणून। आणि अशा पद्धतीचे विधानं करून नितेश राणे एका अर्थाने भारतीय जनता पक्षाने जे पैसे वाटप केले त्याचं समर्थन करत आहेत का हे सुद्धा यातून आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे। दुसरी जी घटना आहे ती तानाजी मुटकुळेंच्या बाबतीमध्ये आपण जे बोललो की तानाजी मुटकुळे हे
हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे आणि त्यांनी थेट आरोप केला आहे की संतोष बांगर यांनी 50 खोके घेतलेले आहेत एकनाथ शिंदेकडनं. 100% गंभीर आहे आणि खरं बी आहे, त्यामुळे त्याचा काही विषय नाही. काही कुणाला भेटले 50 कोटी 100 कोटी नाही ते मला माहित नाही, पण संतोष बांगर मिळाले ते मला माहिती आहे. कारण आदल्या दिवशी रडून लोकांना श्रेयाचे आप देऊ लागले की बाबा ठाकरे सोबतच राहा. दुसऱ्याची अचानकच त्यांना काय ईश्वर त्याच्या स्वप्नात आला का, मग पैसे घेऊन पळाले. पण हे 50 कोटी नेमके कोणा दिले? 50 कोटी शिंदे साहेबाच्या चौकडी दिले असणार आहे, तर कोणी त्यांचेच कोणतरी लोक असणार आहे. आता एकनाथ शिंदेंना हे पैसे भारतीय जनता पक्षाने दिले होते का एकनाथ शिंदेंनी स्वतः दिले होते, तर या बाबतीमध्ये तानाजी मुटकुळे यांनी अजून खुलासा केलेला नाही. त्यामुळे आता ही भारतीय जनता पक्षामध्ये आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्येच यामध्ये स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे आता भाजपने हा खुलासा करावा की एकनाथ शिंदेंना त्यांनी पैसे दिले होते का एकनाथ शिंदेंनी त्यांना सोबत आणण्यासाठी संतोष बांगरांना पैसे द्यावे लागले 50 खोके. या बाबतीमध्ये सुद्धा आता उघड चर्चा सुरू झालेली आहे. अर्थातच संतोष बांगर यांनी नेहमीप्रमाणे हातगाईवर येऊन आमदार तानाजी मुटकुळेने चपलेनं मारायला पाहिजे असं विधान केलेलं आहे आणि त्यातून हा वाद आता पेटलेला आहे. या वादावर आता पक्षश्रेष्ठी काय करतील काय नाही, पण इथं खाली कार्यकर्त्यांमध्ये मात्र तुंबळ लढाई सुरू झालेली ही दिसते आहे. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो फारच महत्त्वाचा आहे. तो यासाठी महत्त्वाचा आहे की अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्यावर रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पण आहे, पण त्यांनी एकदम राजकारणामध्ये ॲग्रेसिव्ह आक्रमक भूमिका घेऊन थेट अंजली दमानिया यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्ट घेऊन आरोप करत आहेत. आता अंजली दमानिया यांच्यावर आतापर्यंत जे काही आरोप झालेले आहेत ते असेच झालेले आहे की अंजली दमानिया या भारतीय जनता पक्षाच्या बोलवत्या धनी आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी तसं म्हटलेलं नसलं तरी रुपाली चाकणकर यांनी हे स्पष्ट करायला पाहिजे की त्यांना नेमकं म्हणायचं काय आहे. त्यांना हे म्हणायचं आहे का अजित पवारांच्या वरती जे आरोप आता सध्या रुपाली अंजली दमानिया करत आहेत, तर त्या सगळ्या मागे भारतीय जनता पक्षाचा डाव आहे आणि त्यात 300 कोटीचा जमीन घोटाळा व्यवहार आहे. त्यामुळं त्या घोटाळ्याच्या बाबतीतही अजित पवारांनी थेट जाऊन अमित शहांची भेट घेतलेली आहे. या प्रकरणामध्ये काय होतं, महाराष्ट्राचं सगळं लक्ष लागलेलं असतानाच रुपाली चाकणकर येतात आणि सरळ अंजली दमानियावर आरोप करतात की त्या कॉन्ट्रॅक्ट घेऊन आरोप करतात. त्याच्यामुळं भाजप या प्रकरणामध्ये काय भूमिका घेतो आणि भाजपने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा खुलासा करायला पाहिजे की अंजली दमानियांच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेली जी भूमिका आहे त्या बाबतीमध्ये भाजपचं काय म्हणणं आहे. त्यामुळे एकूणच राज्यभरामध्ये पैशाची देवाणघेवाण खुले आम चाललेली आहे. पैसा फेको तमाशा देखो अशा पद्धतीचं जे राजकारण आहे ते सुरू आहे. आपल्याला हा तमाशा अर्थात फुकट पाहायला जरी मिळत असला तरी आपल्या तरुण पिढी आणि बेरोजगारीचे प्रश्न याच्यामध्ये मागे पडत आहे. त्यामुळं या सगळ्या निवडणुका लोकशाही जिवंत करण्यासाठी आहे का लोकशाही ताब्यात घेण्यासाठी आहे हे सुद्धा प्रश्न आता पडायला लागलेले आहेत. पण काही का असे ना, निवडणुकीमध्ये पैशांचा बोलबाला सुरू झालेला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने जो तो आपली ताकद पैशातून दाखवत आहेत. मनी पॉवरची बोलबाला सुरू झालेला असतानाच जो तो आपल्या बाजू सावरण्याचा सुद्धा प्रयत्न करीत आहे. आणि यामध्ये रवींद्र चव्हाण जे भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष आलेले आहेत त्यांच्यावरच सरळ हा एक प्रकारे एकनाथ शिंदेच्या पक्षाने केलेला एक प्रकारचा हल्ला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि या निमित्तानं का होत नाही, भाजपमधले आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक, सत्ताधारी पक्षाचे लोक एकमेकांचेच कपडे फाडायला लागलेले आहेत. हे महाराष्ट्र बघतो आहे आणि आपल्याला बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आपण या विषयाच्या बाबतीमध्ये आणखीनही खोलात जात राहू. लोकांना या बाबतीत काय वाटतं ते सुद्धा जाणून घेऊ. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, कारण हे आहे आपलं चॅनल.